नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात गॅपडाऊन ओपनिंगनं केली आणि गेली 4 दिवस सोमवारपासून जी ट्रेडिंग डिक्लाईन चालू आहे 24,800 पॉईंटपासून ती आज पुढं कंटिन्यू केली. एक्सटेंड केले लॉसेस. जवळपास 1,000 पॉईंट मायनस आहे निफ्टी टॉपपासून सोमवारपासून मागच्या शुक्रवारच्या क्लोजिंगपासून. आणि आजच्या डिक्लायनिंगचं मेन रिझन होतं US मार्केट्समध्ये झालेली पडझड. डावजोन्स जवळपास 1,100 पॉईंट, नॅसडॅक जवळपास 700 पॉईंट आणि S&P 500 जवळपास 200 पॉईंट मायनस गेलं. आणि त्यांचं मायनस जाण्याचं कारण होतं US मार्केटचं की US फेडरल रिझर्वनं कपात जी आहे फ्युचर रेट कटचा जो पात आहे तो कमी केला आहे. सप्टेंबरमध्ये 4 वेळा रेट कट करणार होते, 2025मध्ये 4 वेळा रेट कट करणार असं सप्टेंबरमध्ये सांगितलेलं. 2026मध्ये सुद्धा 4 वेळा रेट कट होईल जवळपास हे सांगितलेलं. ते कमी करून 2025मध्ये 2 वेळा आणि 2026मध्ये 2 वेळा होईल असं सांगितलं. आणि त्याचं रिझन होतं इन्फ्लेशन, व्याजदर, महागाई जी आहे ते थोडी कमी 2% खाली येईल. हे जे फोरकास्ट आहे फेडचं ते थोडंसं मला वाटतं की त्याने एक्सटेंड केले, कमी केले, फोरकास्ट कमी केलेत इन्फ्लेशनचे. कारण PCE जो आहे तो PCE वाढते म्हणजे कन्झ्युमरच्या हातात जो येतो आहे, प्रोड्युसरच्या हातातून जो कन्झ्युमरपर्यंत येतो आहे तो थोडंसं वाढतं येतं इन्फ्लेशन, असं कन्फ्युजिंग टाईपचं स्टेटमेंट फेडरल चेअरमननी दिलं. आणि त्यामुळं फ्युचरची रेट कट आहे तो पात आहे तो कमी केला, फ्युचर रेट कट कमी केलं. त्यामुळं मार्केटनं ते निगेटिव्हली घेतलं आणि त्याच्या प्रभावामुळं त्या पॉलिसी रिलेटेड कन्फ्युजनमुळं US मार्केट्समध्ये काल फॉल आला, सेल ऑफ आला. पॉलिसीनंतर कंटिन्यू डिक्लाईन होते गेले, ते क्लोजिंगपर्यंत वन वे जोरात स्लाईड आला. आणि त्याचा प्रभाव आपल्याला बघायला मिळाला आपल्या मार्केटवर, एव्हाना ग्लोबल मार्केटवर. आणि आपलं मार्केट जे आहे ते गेले 3-4 दिवस पडत आहे, ते पडत राहिलं आणि हायपासून जवळपास निफ्टी 1,000 पॉईंट पडला आहे. 24,800वरून 23,800पर्यंत आला आणि मार्केटनं एक चांगलं फॉल देऊन बंद दिला. पण पॉझिटिव्ह गोष्ट आजच्या फॉलमध्ये अशी आहे की निफ्टी 24,850च्या आसपास ओपन झाला, 24,900च्या खाली, पण इमिजिएट रिकवर झाला 24,000पर्यंत. आणि 23,950 24,000 या पॉईंटमध्ये 100 पॉईंटमध्ये 24,900 24,000 23,900 24,000 यामध्ये ट्रेड करत राहिलं. आणि सरते शेवटी तिथं बंद झाला. लोअर लेवल रिकव्हरी आली, फर्दर डिक्लायनिंग आलं नाही. काल काय झालं, मार्केट पडलं, गॅपअप डाऊन किरकोळ ओपन झालं आणि तिथून वन वे खाली येत गेलं. पण आज तसं झालं नाही. आज काय झालं, मार्केट जे आहे ते पडल्यानंतरनं स्लाइटली रिकवर होऊन बंद दिलं आणि जो प्रिव्हियस 24,850चा सपोर्ट आहे तो इंटॅक्ट राहिला आणि मार्केट त्याच्यावरती येऊन बंद दिलं. ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. त्यामुळं फर्दर उद्या किंवा नेक्स्ट मूवसाठी फर्दर पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा 24,850 जर मेंटेन राहिला आणि जर आपण 24,000 क्लाइम करू शकलो तर फर्दर शॉर्ट कव्हरिंग रॅली येईल असं मला वाटते. त्यामुळे उद्याच्या सेशनला बघणं गरजेचं आहे की FIचं आजचं सेलिंग काय येईल. आज FIचं सेलिंग, काल FIचे सेलिंग आकडे आले नाहीत. फारसे सेलिंग FIsनी काल केलेलं नाही. काल FIsनी जवळपास 1,300 करोडचं सेलिंग केलं, DIsनी 4,000 करोडचं बाईंग केलं. आजच्या आकडेवारी आपणाला अजून अपडेट नाही, नंतर अपडेट होईल, उद्याच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करता येईल. आज FIचं काय सेलिंग आहे, आजचे डेटा अजून अवेलेबल नाही. त्यामुळे FIचे आकडे बघणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की 23,850 प्रोटेक्ट केलं आणि त्याच्यावरती 23,900च्या वर बंद दिलं. ही पॉझिटिव्ह गोष्ट आपण कन्सिडर करू शकतो. गॅपडाऊन ओपनिंग नंतर फर्दर सेलिंग आलं नाही, ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे आपल्यासाठी. त्यामुळं मार्केट जर 24,850-900 प्रोटेक्ट केला तर निश्चित मार्केट परत पुन्हा रिकवर होतील असं मला वाटते. मग उद्याच्या सेशनला जर पर्टिक्युलर बघायचं झालं तर निफ्टी 24,000 क्लाइम केला उद्या तर फर्दर शॉर्ट कव्हरिंग येईल, जे 24,200 पण घेऊन जाईल. लोअर लेवलला 24,850-900 जोपर्यंत प्रोटेक्ट आहे, उद्याच असं नाही, जोपर्यंत प्रोटेक्ट आहे मार्केटचे मॅक्झिमम चान्सेस आहेत बाउन्स बॅक देण्याचे. त्यामुळे उद्याही ते मॅक्झिमम चान्सेस आहेत बाउन्स बॅक देण्याचे. जर 23,850 आणि 900 हा प्रोटेक्ट झाला तर आणि 24,000 क्लाइम झाला तर उद्याच्या उद्या शॉर्ट कव्हरिंग येईल. त्यामुळे उद्या ट्रेड करताना 24,000 महत्त्वपूर्ण लेवल आहे, त्याच्यावर गेलं तर 24,200पर्यंत जाईल. लोअर लेवलला 23,850-900 महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे. तो जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केटचे रिकव्हरीचे चान्सेस आहेत. त्यामुळे बाय ऑन डीप तुम्ही राहा. बँक निफ्टीमध्येही सिमिलर 51,500 आणि 51,300 जो आज चालू आहे तो महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे. तो जोपर्यंत इंटॅक्ट आहे तोपर्यंत फर्दर रिकव्हरी येईल.
आणि 51,500च्या वर इंटॅक्ट राहिलं तर 52,000पर्यंत निफ्टी आपल्याला उद्याच्या सेशनला दिसू शकतो. ह्या रेंजनुसार तुम्ही बँक निफ्टीमध्ये काम करू शकता. NSEमध्ये आज 908 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1600 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 14 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 36 शेअर्स पडलेत. वाढणाऱ्या सेक्टरमध्ये सुद्धा फार्मा सेक्टर आज वन वे वाढले. बाकी अदर सेक्टर्समध्ये पडझड आहे. बँक्स, IT, ऑटो, मेटल, FMCG या सगळ्या सेक्टर्सवर पडझड आहे. त्यामुळे वाढणाऱ्या शेअर्सची संख्या कमी आहे, पण पडणाऱ्या शेअर्सची संख्या जादा आहे. पण चांगली गोष्ट काय की लोअर लेवल रिकव्हरी आलेली आहे. ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स 1 ते 1.5% मायनस आहेत. डाव फ्युचर्स जे आहे ते 100 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे युरोपियन मार्केट्स ॲज एक्सपेक्टेड ग्लोबल मार्केटनुसार निगेटिव्हमध्ये आहेत, पण थोडीशी रिकव्हरी आहे. आणि डाव जोन्स 100 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत फ्युचर्स, पण फ्युचर्स बघणं गरजेचं नाही, ॲक्च्युअली US मार्केट्स बघणं गरजेचं आहे. त्यामुळे ॲक्च्युअली US मार्केटमध्ये जर रिकव्हरी आली तर मला वाटतं आपण उद्या थोडं रिकव्हरी दाखवू शकतो. जर निफ्टी 24,000च्या वर सस्टेन झाला तर 24,200 ते 300पर्यंत निफ्टी आपल्याला उद्या जातरी गेलेली बघायला मिळू शकते. तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होतात. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.